हॅलो एव्हरीवन, चेतना's हेल्दी किचन ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर लास्ट व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलत, असंच प्रेम माझ्या सगळ्या व्हिडिओजना द्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण नाचणीची जी खिमटी बनवली होती ती घरच्या घरी कशी बनवलेली ते मी तुम्हाला बनवून दाखवली। आता ह्या वेळेला आम्ही जी प्रवासाला जी खिमटी घेऊन जातो, म्हणजे जी पटकन रेडी होईल, जिला कुक करायची गरज नाही अशी खिमटी मखाना आणि ओट्स पासून जी आम्ही बनवतो ती आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघूयात की आम्ही मखाना आणि ओट्स पासून खिमटी कशी बनवली। त्यासाठी इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघूयात। इथे मी मखाना घेतलाय, 2 वाटी मखाना घेतलाय, 1 वाटी ओट्स लागणार आहे। त्याचप्रमाणे जे आपण कांदे पोहेला पोहे घेतो ते 1 वाटी पोहे घेतलेत। इथे मी 1 वाटी ज्वारीचे कुरमुरे घेतलेत। जर का तुमच्याकडे साधे कुरमुरे अवेलेबल असतील तर तुम्ही साधे कुरमुरेही घ्या, जर का हे मिळत असतील तर हेही घ्या। इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत, बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड घेतले। ड्रायफ्रूटचं प्रमाण मी 7 बदाम 7 काजू वगैरे असं घेतले। जर का तुम्हाला कमी जास्त करायचं असतील तर तुम्ही कमी जास्त करू शकता। चला तर मग बघूयात। इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवते। आपल्याला हे जे आहे ते सगळं काही छान भाजून घ्यायचं आहे। इथे आपली कढई गरम झालेली आहे। मी सगळ्यात आधी इथे मखाना टाकून भाजून घेते। भाजताना गॅस आपली मीडियम फ्लेमवर ठेवायची आहे, कारण जर का आपण खूप फास्ट केली तर तो मखाना करपून जाईल आणि क्रिस्पी होणार नाही। थोडी स्लो आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे तो छान क्रिस्पी होईल। मखाना बघू शकता इथे आपला कलर थोडा लालसर होत चाललाय। मध्ये तुम्ही चेक करून बघा की मखाना क्रिस्पी झालाय का। तर बघू शकता इथे आपला मखाना आता क्रिस्पी झालाय, हाताने इझिली फुटला म्हणजे तो क्रिस्पी झालाय। चला तर मग आता आपण काढून घेऊयात। त्याचप्रमाणे मी इथे आता पोहे टाकते भाजायला। पोह्यांचा पण कलर चेंज झाला, एकदम कुरकुरीत असे झाले की आपण काढून घ्यायचे। तुम्हाला पण जर का घरी अशी पटकन खिमटी बनवायची असेल तर तुम्ही न भाजता ओट्स, मखाना, पोहे आणि ड्रायफ्रूट्स थोडा वेळ भिजत घालून मिक्सरला वाटून त्याची सुद्धा खिमटी बनवू शकता, पण ती खिमटी शिजवावी लागते। ही आपण भाजल्यामुळे इन्स्टंट गरम पाणी टाकून लगेच तयार होते। जर का तुम्हाला घरच्या घरी थोड्यासाठी बनवायची असेल तर तुम्ही ओट्स वगैरे हे सगळं भिजत घालून बनवू शकता। बघू शकता इथे आपले पोहे आता छान कुरकुरीत झालेत, कलर सुद्धा चेंज झालाय। मी पोहे इथे काढून घेते। आता आपण जे कुरमुरे घेतलेत ते कुरमुरे मी इथे भाजून घेते। हे वेगवेगळ्या टाईप्सचे कुरमुरे येतात, नाचणीचे, ज्वारीचे, बाजरीचे वगैरे असे। जर का तुमच्याकडे नॉर्मल कुरमुरे असतील तरीही चालतील, तुम्ही साधे कुरमुरे सुद्धा घेऊ शकता। इथे कुरमुरे पण पूर्ण क्रिस्पी कडक होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे। इथे कुरमुरे झालेत आपले भाजून, मी काढून घेते। त्याचप्रमाणे आता आपल्याला जे ओट्स घेतले ते सुद्धा भाजून घ्यायचे। हे मी ओट्स भाजायला टाकते। खूप जास्त ब्राऊन करायचे नाहीयेत, नाहीतर ते करपून जातील। हलके हलके कलर चेंज झाला, क्रिस्पी झाले की आपल्याला काढून घ्यायचे। इथे आपले ओट्स भाजून झालेले आहेत, मी ओट्स पण काढून घेते। आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेत ते सगळे ड्रायफ्रुट्स पण आपल्याला भाजून घ्यायचे। ही खिमटी बनवताना तुम्ही खजूर आणि अंजीर हे सुद्धा भिजत घालून मिक्सरला वाटून खिमटीमध्ये टाकू शकता, म्हणजे ह्या इन्स्टंट खिमटीमध्ये नाही। जर तुम्ही घरी बनवत असाल त्यावेळी तुम्ही खजूर आणि अंजीर जे आहे ते भिजत घालून मिक्सरला वाटून किंवा नॉर्मल स्मॅश करून सुद्धा खिमटीमध्ये मिक्स करू शकता। इथे आपले ड्रायफ्रूट सुद्धा भाजून झालेले आहेत। आता आपण हे जे भाजून घेतले ते मिक्सरला आपल्याला बारीक करायचं आहे। मी इथे मिक्सरमध्ये आधी मखाना वाटून घेते। त्याचप्रमाणे मी इथे सगळं वाटून घेते। तुम्ही तुमच्याकडे ह्या खिमटीमध्ये दुसरं काही ॲड करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी नेक्स्ट टाइम तो ट्राय करायचा नक्की प्रयत्न करेन।
मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नाचणीची खिमटी आम्ही घरच्या घरी कशी बनवली आहे. सो जर का तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल तर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की जाऊन चेक करा. आणि जर का काही तुम्हाला त्यात बदल करायचे असतील तर तेही मला नक्की मेसेज करून सांगा, कमेंट करून सांगा. मी ते पण ट्राय करायचा नक्की प्रयत्न करेन. आपल्या इथे मखाना बारीक झालेला आहे वाटून. तुम्हाला जर का ही खिमटी थोडी जाड ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण जर का तुम्ही त्या सिलिकॉन फीडर जे असतात, स्पून फीडर, त्यातून खिमटी भरवत असाल तर खिमटी बारीकच करून घ्या, कारण नाहीतर मग एअर पकडतं आणि ती खिमटी निघायला जास्त त्रास होतो. इथे मी सगळं वाटून घेते. सगळं एकत्र छान नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं सगळं वाटून झालेलं आहे. मी परत ताटात काढून सगळं एकत्र मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपली ही जी ड्रायफ्रूटवाली खिमटी आहे ती रेडी आहे. चला तर मग ही खिमटी कशी बनवायची तेही मी तुम्हाला करून दाखवते. इथे मी 3 चमचे ही जी खिमटी बनवलेली आहे आपण ती घेते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या, म्हणजे तुमच्या बाळाला जेवढं लागत असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. या खिमटीला शिजवायला लागत नाही किंवा जास्त काही आपल्याला त्या खिमटीसाठी साहित्यही घेऊन जावं लागत नाही. फक्त गरम पाण्याने ती खिमटी लगेच रेडी होते. इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं. पाणी टाकल्या टाकल्या तुम्ही लगेच हलवायला सुरुवात करा, नाहीतर मग ती खिमटीच्या गुठळ्या होतील. किती जाड पातळ हवं आहे ते तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं वाढवू शकता, पण थोडं जाडसरच असावं, कारण खूप जास्त पाणी केलं तर ते भरवायला पण त्रास होतो. इथे बघू शकता आपली खिमटी रेडी झालेली आहे. फक्त गरम पाणी टाकून लगेच 2 मिनिटात ही खिमटी रेडी होते. तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली नक्की मेसेज करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू.